नमस्कार. आपले अन्न या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अन्न हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण करा. महाराष्ट्र लोकसभा निवडणूक जशी जशी जवळ येऊ लागली आहे आणि पहिल्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख अगदी 2-3 दिवसावर येऊन ठेपली असताना आजही महायुती आणि महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहेत. महाराष्ट्रातील 5 लोकसभा मतदारसंघाच्या विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होणार आहेत. त्या ठिकाणी आजही 3 मतदारसंघात दोन्ही बाजूकडून कुठलाही उमेदवाराची घोषणा झालेली नाही. महायुती आणि महाविकास आघाडी चर्चा सुरू आहेत. या 5 पैकी रामटेक आणि भंडारा गोंदिया या दोन्ही जागावर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा कोणत्या पक्षानं लढवायची याबाबत चर्चेचं गुऱ्हाळ आज सकाळपर्यंत संपलेलं नाही. त्यामुळं या 2 मतदारसंघात दोन्हीकडून कोण उमेदवार येणार याकडं लक्ष सर्वांचं लागलं आहे. तर दुसरीकडं महायुती कोणाला उमेदवारी देते त्यावरून मग आपला उमेदवार ठरवू असं महाविकास आघाडीला वाटतं. तर महाविकास आघाडी महाविकास आघाडीतील कोणता मित्रपक्ष ही जागा लढवणार आणि त्यांचा उमेदवार कोण असेल यावर महायुती पण लक्ष ठेवून आहे. त्यामुळं पहिले कोण आणि नंतर आपण कधी उमेदवार जाहीर करू यातच सध्या वेळ निघून जात आहे. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी फिरणार असल्यामुळे स्वतः उमेदवार असलेल्या ठिकाणी माझं जास्त लक्ष राहणार नाही. त्यामुळं आपण भंडारा गोंदियातून निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळं इथं कोण उमेदवार काँग्रेस देतं याकडं पण तेथील मतदारांचं आणि महाराष्ट्रातीलही राजकीय मंडळींचं लक्ष लागून असणार आहे. रामटेक ही जागाही काँग्रेस आपल्याला मिळावी असा प्रयत्न करत आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं म्हणणं या ठिकाणाहून गेल्यावेळी आमच्या पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता, भले तो पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे बरोबर गेला असेल. त्यामुळं काँग्रेस की शिवसेना ह्या वादात हा मतदारसंघाचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर दुसरीकडे महायुतीत शिवसेना एकनाथ शिंदे गट येथून आमचा खासदार सध्या आहे, त्यामुळे ही जागा आम्हालाच सुटावी अशी आग्रही मागणी आहे. तर भाजपचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि राज्याचे पक्षाध्यक्ष बावनकुळे यांना ही जागा भाजपला सुटावी असं वाटत आहे. तिसरा मतदारसंघ जो गडचिरोली चिमूर आहे तेथून अशोक नेते जे विद्यमान भाजप खासदार आहेत त्यांना की इतर कोणाला उमेदवारी द्यायची याचा घोळ अद्याप संपलेला नाही. येथून काँग्रेसकडून नामदेव उसंडी हेच निवडणूक लढवतील हे जवळपास नक्की झालेलं आहे. चंद्रपूरमध्ये भाजपनं विद्यमान राज्य मंत्रिमंडळातील सदस्य सुधीर मुनगंटीवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसमध्ये मात्र श्रीमती प्रतिभा धानोरकर की वडेट्टीवारांची कन्या असा तिढा अजूनही सुटलेला नाही. पक्षश्रेष्ठींच्या मते येथून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीच निवडणूक लढवावी असं आहे. मात्र वडेट्टीवार ही पूर्ण महाराष्ट्रात प्रचाराचं कारण सांगत आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचं त्यांनी संकेत दिले आहे. त्यामुळं इथं काँग्रेस कोणाला मुनगंटीवाराच्या विरोधात मैदानात उतरवते ही शक्यता आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं त्यांच्या वाट्याला जे 9 ते 10 लोकसभा मतदारसंघ येणार आहेत त्यातील 9 मतदारसंघांची नावं आणि तेथील उमेदवार ही जवळपास निश्चित केले आहेत. त्यांना सातारा,
बारामती, शिरूर, माढा, दिंडोरी, रावेर, वर्धा, बीड असे मतदारसंघ त्यांच्या वाटेला आलेले आहेत. बारामतीतून शरदचंद्रजी पवार यांच्या कन्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी अगदी 100% पक्की झालेली आहे. शिरूरमधून विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे निवडणूक लढवणार आहेत. माढ्यात ही जागा शरदचंद्रजी पवार रासपच्या महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याचं त्यांनी निश्चित केलं असून महादेव जानकर यांनी त्या दृष्टीनं तयारी सुरू केली आहे. साताऱ्यात प्रकृती साथ देत नसल्यामुळं विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील निवडणूक लढवावी किंवा न लढवावी या संभ्रमात आहेत. त्यामुळं या मतदारसंघासाठी जर श्रीनिवास पाटील उमेदवारी घेत नसतील तर माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांना या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्याची तयारी शरदचंद्र पवार यांनी घेतलेली आहे. दिंडोरीत त्यांच्यापुढे 2-3 पर्याय आहेत. त्याबाबत ते आज संध्याकाळपर्यंत कोणाची उमेदवारी जाहीर करतात याकडे लक्ष राहणार. अपेक्षेप्रमाणे निलेश लंके यांनी अजित पवार यांची साथ सोडण्याचं नक्की केलं असून ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरमधील उमेदवार असणार आहेत आणि त्यांची आणि भाजपच्या सुजय विखे पाटील यांच्या लढत रंगतदार होईल आणि या अटीतटीच्या लढतीत कदाचित निलेश लंके बाजी मारून जातील असं नगरकरांचं म्हणणं आहे. बीडमध्ये भाजपनं माजी मंत्री पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडे आहे. येथून त्यांच्याकडे सध्या 3 नावं उमेदवार म्हणून त्यांच्या डोळ्यासमोर आहे. त्यात पहिलं नाव आहे कैलासवासी विनायक मेटे यांच्या पत्नी श्रीमती ज्योती मेटे. दुसरं गेल्या निवडणुकीत पूनम मुंडे यांच्याविरुद्ध निवडणूक लढवलेले येडेश्वरी सहकारी साखर कारखान्याचे सर्वेसर्वा बजरंग सोनवणे आणि तिसरं डॉक्टर काळे, नरेंद्र काळे. त्यामुळं या तिघापैकी कोणाला पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात शरदचंद्र पवार उतरवतील हेही 1-2 दिवसात स्पष्ट होईल. वर्ध्यात त्यांनी अमर काळे यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचं निश्चित केलेलं आहे. रावेरमधून त्यांची चाचपणी सुरू आहे. मात्र जसं बारामतीत ननंद भाऊजाई अशी लढत होण्याची शक्यता आहे तशी तिथे होऊ द्यायची की नाही याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात चर्चा सुरू आहे. दुसरीकडे महायुतीनेही मराठवाड्यातील जागांचा तिढा जवळपास सोडवल्यातच जमा आहे. गेल्या निवडणुकीत महायुतीत म्हणजे भाजप शिवसेना युतीत भाजपला 4 आणि शिवसेनेला 4 जागा असा अर्धा भाग वाटप झाला होता. यावेळी मात्र भाजप त्यांचे जे 2 मित्रपक्ष आहेत शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या वाट्याला फक्त ते 2च जागा सोडणार असून 6 जागी भाजप आपले उमेदवार निवडणूक उतरविण्याची दाट शक्यता आहे. यातील त्यांनी 4 उमेदवाराची उमेदवारीही जाहीर केली. त्यात जालन्यात रावसाहेब दानवे, बीड पंकजा मुंडे, नांदेड प्रताप पाटील चिखलीकर आणि लातूरमधून सुधाकर श्रृंगारे. आता ज्या 2 जागा त्यांच्या वाट्याला यायची शक्यता आहे ती एक आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि दुसरी हिंगोली. औरंगाबादमधून शक्यता अतुल सावे किंवा केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड या दोघांपैकी एकाला उमेदवारी भाजप देईल. तर हिंगोलीत त्यांच्या पुढं तानाजी मुटकुळे की अजून कोणी
याचा प्रश्न असणार आहे. मात्र येथून विद्यमान खासदार शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे असलेले हेमंत पाटील हे विस्थापित होणार हे मात्र नक्की. धाराशिवमध्ये भाजपकडे सक्षम असा उमेदवार नाही, त्यामुळं भाजप ही जागा शिवसेना एकनाथ शिंदे गटाला सोडेल असं भाजपचे जिल्ह्यातील मातब्बर नेत्यानं काल रात्रीच चर्चेत सांगितलं. त्यामुळं शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून येथून राज्याचे आरोग्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत की प्राध्यापक रवींद्र गायकवाड या दोघांपैकी कोण उमेदवार असेल हेही या आठवड्यात स्पष्ट होईल. आणि मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि या गायकवाड की सावंत या दोघांपैकी एक असा इथे सामना रंगेल. तुर्तास एवढंच. धन्यवाद.